आज आपण अंड्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 अंडे घेतलेले आहेत आणि ते उकडण्यासाठी ठेवले आहे। अंडे उकडत आहेत तोपर्यंत इथं आपण मसाला काढून घेऊ। इथं मी हा मसाला घेतला आहे 3 चमचे। हा कांदा आणि खोबरं भाजून केलेला मसाला आहे। 1 चमचा फुटाण्याची पावडर घेतलेली आहे। 1 चमचाला थोडंसं कमी काळं तिखट घेतलेलं आहे, घरगुती तिखट आहे हे। इथं आपल्याला हा मटण मसाला घ्यायचा आहे। हा आपल्याला थोडाच घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने ह्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ। गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि खोबरं अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे। हे 3 चमचे टाकून घ्यायचं आहे। ह्याला छान गुलाबी होऊ द्यायचं आहे। पेस्ट छान गुलाबी झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जो काढलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे। याला छान हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। छान असं तेल वरती येऊन द्यायचं आहे त्याला थोडं पाणी घालून। अशा पद्धतीने आपल्याला छान त्याला परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला त्याला तेल येऊ द्यायचं आहे। हे पहा, आता आपण त्याच्यात भरपूर पाणी टाकू। 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। भाजीला छान उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यात उकडलेले अंडे टाकून घेणार आहोत। आपण अंडे उकडून वरचं सर्व साल काढलेलं आहे आणि अंडे अर्धे अर्धे केलेले आहेत। हे अंडे आपण ह्या भाजीमध्ये टाकून देऊ। ह्याला छान हलवून घेऊ। आता ह्याला 5 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। पाच मिनिटं झालेले आहेत। आपण पाहूया आपली भाजी। हे पहा, अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे।